कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की समर्थ सद्गुरु संगी बाबा विठ्ठल विठ्ठल जन्मा येऊन्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याचे जणी वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारू पाण्डुरङ्गकारू प्रथमानमन पाण्डुरङ्गकारू प्रथमानमन पाण्डुरङ्गकारू प्रथमानमन दुसरे चरण संततीया त्यांच्या कृपादाने कथिता विश्वास त्यांच्या कृपादाने कथिता विश्वास दुसरे चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सबिंदु सिंधु शुष्कलंग तरंग भंग रंजितम दुषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपद्ये शबरीनामकुलोत्पन्नं मारुतिर्नाम्यस्य पिता माता राईर्नाम्यस्य तन्नमामि किसनगिरिं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु सर्वांनी बाबांचं भजन करायचं किसनगिरी ताली वाजवा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय किसनगिरी बाबा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थ मते प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरूंची प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळार्ची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की जन्मा येवण्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके भक्त श्री संत जनाबाई महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला असून या अभंगामध्ये संत जनाबाई महाराज आपल्याला नरदेहाचं महत्त्व सांगतात, नवे नवे भगवत नाम चिंतनाचं महत्त्व सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: पुण्य पावन असणारी ही भूमी, ह्या भूमीचं वर्णन ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. आणि आपण या निवास भूमीतली सगळी मंडळी आहोत, आजूबाजूची सगळी मंडळी आहे. पवित्र भूमी का म्हणलं तर भगवान ज्ञानोबरांचं पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. नुसतं झालेलाच नाही, सर्वात महान कार्य, सर्वात मोठं कार्य ज्ञानोबरांनी इथं केलं. काय केलं? सर्वांना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कुठं सांगितला? इथंच सांगितला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आपल्या या साईनाथ नगरमध्ये जायगुडी वस्ती, गायकवाड वस्ती आणि गायकवाड वस्तीवरती चालू असलेला हा त्रिदिनात्मक कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे. तरी सुद्धा एक वक्त्याचं कर्तव्य या न्यायानं आजची ही कीर्तन सेवा किम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात असलं तरी सुद्धा सांगणं कर्तव्य आहे. भगवान दत्तात्रयांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी 2 दिवसांनी होणार आहे आणि त्यानिमित्त हा कीर्तन महोत्सव आहे. आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि कीर्तन सेवा पहिल्या दिवसाचे भगवान दत्तात्रयाची मूर्ती स्थापना या ठिकाणी होणार आहे. आदरणीय दीपकनाथजी महाराज आणि तसेच नेवासेचे मधमेश्वर देवस्थानचे ऋषिकेशनाथ महाराजजी, ऋषीनाथ महाराज ते या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्ती स्थापना होणार आहे. आणि त्यानिमित्त ही कीर्तन सेवा आहे, पहिला दिवस आहे. ही कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्वांच्या माध्यमातून, सर्वांच्या सहकार्यातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि त्यानिमित्त सर्व साईनाथ नगर भजनी मंडळ सर्वांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि ही पहिल्या दिवसाची सेवा आहे. आता पहिला दिवस म्हणला का वारकरी संप्रदायाचा एक दंडक घालून दिलेला आहे.
काय नियम आहे ऋषिकेश महाराज? नामपर अभंग असावा. पहिला दिवस म्हणलं का भगवंताच्या गुणाचं भगवंताच्या नामाचं वर्णन केलं जातं आणि म्हणून या उद्देशाला धरून, या न्यायाला धरून आजची ही पहिल्या दिवसाची सेवा, त्या सेवेसाठी संत जनाबाई महाराजांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतला. विठाला ह्या कीर्तनासाठी, या कार्यक्रमासाठी विशेष ज्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला आहे, बालसन्यासी स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबांचे कृपा आशीर्वाद आपल्या कार्यक्रमासाठी आहेत. तसेच शांतीब्रह्म सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य देवगडचे बाबांचेही कृपा आशीर्वाद आपल्याला आहे. आणि तसेच योगीराज मौनी बाबा यांच्याही कृपा आशीर्वादानं आणि स्वामी गुरुवर्य स्वामीजींच्या कृपा आशीर्वादानं, श्री क्षेत्र देवगड यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. साधू संतांचे कृपा आशीर्वाद आहे आणि साधू संतांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपल्याकडून कोणतंच कार्य सफल होऊ शकत नाही. विठाला 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 विठाला. कोणतंही कार्य करायचं म्हटलं का अगोदर कोणाचे तरी आशीर्वाद लागतात, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद त्यासाठी लागतात. एखादा ग्रंथ लिहिण्यासाठी घेतला तरी सुद्धा त्यासाठी आशीर्वादाची गरज आहे. ज्ञानोबरायांना काय गरज होती महाराज? ज्ञानोबरायांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी घेतली नेवाशाला, शके 1272 तै टिके केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. काय गरज होती ज्ञानोबरायांना? ज्ञानोबरायांनी तरी सुद्धा महत्व कोणाला दिलं? श्री गुरूंना दिलं. ज्ञानोबराय काय म्हणतात? मी हा ग्रंथ सांगण्यासाठी घेतला, परंतु इथं माझ्यावरती कृपा कोणाची आहे? श्री गुरूंची आहे, म्हणजेच निवृत्तीनाथ महाराजांची आहे. येथे एकासे आधारू तेनेची बोले मी सदरो जय सानकुळो श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबराय म्हणतात ही ज्ञानेश्वरी मी सांगण्यासाठी घेतली, पण इथं मला आधार माझ्या श्री गुरूंचा आहे. वास्तविक पाहिलं तर ज्ञानोबरायांकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होती. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्ञानोबरांनी जड भिंत चालवली. काय गरज होती ज्ञानोबरांना श्री गुरूंना मोठं म्हणण्याचं? पण तसं नाही. एखादं कार्य करायचं म्हटलं का कोणाचे तरी आशीर्वाद लागतात, कोणाचा तरी पाठिंबा लागतो आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात माझे श्रीगुरू माझ्या पाठीशी उभा आहेत आणि श्रीगुरूंच्या कृपेनंच मी ही ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी घेतलेली आहे. एरवी ज्ञानोबराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खो जरी झाला अविवेको तरी संत कृपा दीपको सजोळ असे. संतांची माझ्यावर कृपा आहे, निवृत्तीनाथ महाराजांची कृपा आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी घेतली. तसं या कार्यक्रमासाठी कोणाचे तरी आशीर्वाद लागतात. मग या कार्यक्रमासाठी आशीर्वाद कोणाचे असतील तर परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म देवगडचे बाबांचे आशीर्वाद आहे. तसेच गुरुवर्य स्वामीजींचे कृपा आशीर्वाद या सप्ताहासाठी आहे. आशीर्वादाशिवाय, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य होत नाही. महाराज या कार्यक्रमासाठी सद्गुरू बाबांचे आशीर्वाद आपल्याला आहे. काय बाबांचं जीवन आहे? बाबांविषयी जर बोलायचं झालं तर ज्ञानोबराय सांगतात एखादा साधक त्रिविध तापाने जर पोळलेला असला, संसाराच्या दुःखाने त्रस्त झालेला असला आणि तो नुसता सद्गुरूंच्या दरबारामध्ये गेला, सद्गुरू बाबांकडे गेला, बाबांचं नुसतं दर्शन केलं तरी सुद्धा त्याचे त्रिविध ताप नाहीसे होतात. आध्यात्मिक, आदि भौतिक, आदि दैविक त्रिविध तापाची निवृत्ती ही संतांच्या दर्शनाने आहे. विठाला विठाला सद्गुरू बाबांचं दर्शन झालं, नुसता चेहरा जरी पाहिला तरी प्रसन्न वाटतं. गोगरगाव मंडळी इथं बसलेली आहेत, गोगरगाववरून ती कीर्तनासाठी आलेली आहेत. हे प्रेमाचे संबंध आहेत, या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्यांची नेहमी सेवा असते देवगडला. बाबांचं दर्शन झालं, जर आपण देवगडला गेलो आणि बाबांचं जर दर्शन झालं नाही, बाबांची भेट जर झाली नाही तर करमत नाही, असं वाटतं उगाच आलो. पण बाबा जर तिथं गेल्यानंतर भेटले, दर्शन झालं तर विशेष आनंद वाटतो. त्रिविध तापाची झाली बोलवण देखिल्या चरण वैष्णवांचे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात जयाचे नाव तीर्थ राहो दर्शनी प्रशस्तीशी ठावो जयाचने संगे ब्रह्मभाव भ्रांत सिगा. भ्रांत मनुष्याला ज्यांच्या दर्शनाने ब्रह्मभाव प्राप्त होतो असं जीवन सद्गुरू बाबांचं आहे. काय बाबांविषयी बोलावं महाराज? महाराज आपण फक्त एकच करायचं, काय वाण वाता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. बाबांबद्दल बोलायचं झालं आपण 2 तास जरी बोललो तरी बाबांचं वर्णन होऊ शकत नाही. महाराज त्यांचा महिमा आगाध आहे. त्या महात्म्यांचं चरित्र
त्या महात्म्यांचं वर्णन करणं हे आपल्याला शक्य नाही. ज्ञानोबा सांगतात ना की टिटी भूचांचुवरी माप सोये सागरी मी नेनतो त्या परी प्रवर्तित. ज्ञानोबा म्हणतात टिटवी, आपण सगळी शेतकरी मंडळी टिटवी पाहिलेली ना, टिटवी शेतामध्ये असते. टिटवीनं एक टिटवी होती, तिनं ठरवलं समुद्र काय करायचा, आपल्या चोचीनं समुद्र उपसून पाणी मोकळा करायचा. समुद्र पाण्याने भरलेला समुद्र आहे आणि तो समुद्र रिकामा करायचा कशानं, चोचीनं. शक्य आहे का, नाही शक्य महाराज. ते काय कळशीतलं पाणी उपसून फेकायचं का तांब्यातलं, नाही नाही महाराज. तो समुद्र अमाप भरलेला आहे, त्या समुद्रामध्ये पाणी किती आहे त्याचं मोजमाप लावता येत नाही. आणि मग समुद्रातलं पाणी जसं ते उपसून फेकणं शक्य नाही, त्या टिटवीला जसं ते शक्य नाही, तसं सद्गुरू बाबांचं वर्णन करणं हे आपल्या वाणीला शक्य नाही, कारण बाबांचं महिमा अगाध आहे. गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला. जगती कसे जगावे गुरु सांगती अतुका, जगण्यात मानसाच्या होऊ नये दुःख, मग गोड अर्थ येतो, मग गोड अर्थ येतो, सुखासुखी जीवनाला गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला. गुरुची अगाध लीला ही गुरूंची अगाध लीला आहे. बाबांचं जीवन आगळं वेगळं आहे आणि स्वामीजींचं जीवनही तसं आहे. ज्ञानोबा सांगतात आत बाहेरू चोखाळू सूर्य तैसा निवाळू आणि तत्वार्थीचा पायळू देखणा जो. आणि अशा महात्म्यांचे आशीर्वाद आपले या कार्यक्रमासाठी, सद्गुरू स्वामीजींचे सद्गुरू बाबांचे आशीर्वाद या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्याला आहे. आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. या कीर्तनासाठी उपस्थित सगळेच माझे मित्रमंडळी, गुरुबंधू मंडळी, आमचे गायनाचार्य, युवा कीर्तनकार ऋषीदादा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सोमनाथ महाराज, तेही देवगड सेवेमध्ये असतात, ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि तसेच जे आम्हाला वाजवण्यासाठी नाही, आमचं कीर्तन वाजवण्यासाठी इथं आलेले आहेत, बरोबर ना गुरुबंधू कानिपनाथ महाराज, तेही सुंदर कीर्तनही करतात. आणि आपल्या गावातील साईनाथ नगरचं भूषण, ज्यांची आमची नेहमी देवगडला भेट होत असते, नेहमी सेवेमध्ये ते असतात, देवगडला येत असतात. आदरणीय गणेश महाराज नावकरी, गणेश महाराज दरंदले महाराज या ठिकाणी या सप्ताहाचं व्यासपीठ नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांच्या नियोजनामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. तसेच आपले सर्व साईनाथ नगर भजनी मंडळ, आमचे विनेकरी बाबा पेटी मास्तर, आपलं नाव तुकाराम पाटील डवले पाटील या ठिकाणी आहे. सुंदर त्यांची साथ आहे. आणि आपले सगळेच गावातील परिसरातील सर्वच भजनी मंडळ, सर्वांची नाव परिचित नाही. आणि सचिन दादा, हे असं असतं महाराज, कधी कधी जवळच्याच माणसाचा विसर पडतो. सचिन दादा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे घोगरगावची सगळीच मंडळी आलेली आहेत. आमचे तात्या असतील, तिकडं संदीप भाऊ असतील, सगळीच घोगरगावची 5-6 मंडळी आलेली आहेत. आणि सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो बरं का. तिकडं बसलेले सगळ्यांना दंडवत मागं बसलेले. आणि कीर्तन सेवेला सुरुवात. विठाला 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 विठाला. आणि हा आवाज कुणाचा, हा आवाज आमचा महेश भाऊंचा, ज्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. भालगावचे महेश दादा या ठिकाणी सुंदर त्यांची माईक सिस्टीमची सेवा आहे, त्यांनाही धन्यवाद. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक ओह देहाचे. जनाबाई महाराज म्हणतात की बाबांनो, तुम्ही जन्माला आलात ना, मग या देहामध्ये येऊन देहाचं सार्थक करून घ्या. तुमच्या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर तुम्ही मुखानं विठ्ठलाचं नामचिंतन करा.
मग या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो, माणसाला जन्माला कशामुळे यावं लागतं? काय कारण आहे जन्माला येण्याचं? कशामुळे जन्माला यावं लागतं तुम्हा आम्हाला? त्याचं कारण शास्त्रकाराने 2-3 प्रकार सांगितलेले आहेत. जन्माला येण्याचं कारण आहे, पहिलं कारण सांगितलं वासना. वासनेमुळे माणसाला जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेचे झाले अंगे हरिरूप. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेमुळे माणसाला जन्माला यावं लागतं, पहिलं कारण सांगितलं. वेळ कमी असल्यामुळे आपण जास्त ते लांबवणार नाही. दुसरं कारण आहे जन्माला येण्याचं, ज्ञानोबराय सांगतात, अहंकार जर निर्माण झाला, जीवाच्या ठिकाणी अहंकार वाढला, तरी सुद्धा माणसाला जन्माला यावं लागतं. ज्ञानोबराय बोलतात, तैसी या महमतीची लवडसवडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी, डहुळी ती ठिली. ज्ञानोबराय सांगतात, माणसाला अहंकारामुळे जन्माला यावं लागतं. नवे नवे त्या जन्म मरणाच्या दुथडीमध्ये डवळत राहावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशाप्रमाणे? पंचदशिकार गोड सांगतात, नद्याम किटा वावर्ता दावर्तांतरमाशुते, व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्ती. ते म्हणतात, एखादं किडूक असतं, ते किडूक एका नदीमध्ये पाण्यात पडतं आणि ते किडूक भरपूर त्या पाण्याच्या वरती निघण्याचा प्रयत्न करत असतं, परंतु ते पाण्याच्या वरती निघत नाही. मग तिथून कोणीतरी एक करुणानिधी पुरुष जातो, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. असा व्यक्ती तिथून जात असताना त्याने त्या कीटकाचे सर्व हाल पाहिले, त्या कीटकाची सर्व त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्याला वाटलं या कीटकाला आपण पाण्याच्या वरती काढलं पाहिजे. म्हणून त्या माणसानं त्या कीटकाला पाण्याच्या वरती नदीतून वरती काढलं, परंतु ती किडूक परत त्या पाण्याच्या लाटेमध्ये डवळत राहायचं. पाण्याची लाट कशी खालवर चालू राहते, ती किडूक त्या पाण्याच्या लाटेमध्ये खाली जाय वर जाय असं त्याचं अखंड चालू होतं. तसंच तुमचं आमचं आहे. तुम्ही आम्ही अहंकारामुळं वासनेमुळं या जन्म मरणाच्या दुथडीमध्ये त्या कीटकाप्रमाणे डवळत राहतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम. किंवा ज्ञानोबराय सांगतात, आगा उपजने निमने, हे साचचे जे का मानने, तो जीवलो कोमी म्हणे संसार वहान. ज्ञानोबराय सांगतात, जन्माला येणं आणि मरणं हे जन्माला कशामुळे यावं लागतं? तर वासना आणि अहंकार. तिसरं कारण सांगतात जन्माला येण्याचं, आपलं जर मागच्या जन्मातलं काही कर्म शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी माणसाला जन्माला यावं लागतं. आगा कर्म जे उरावे, ते तेही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावय यावे. देहा एका केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, मागच्या जन्मातलं कर्म जर शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी परत माणसाला जन्माला यावं लागतं. आणि चौथं कारण आहे जन्माला येण्याचं, कीर्तनामध्ये जर कोणी बडबड केली, ऐका बरं का, कीर्तनामध्ये जर कोणी बडबड केली तरी महाराज म्हणतात त्याला जन्माला यावं लागतं. नुसतं जन्माला नाही यावं लागत, बेंडूक होऊन जन्माला यावं लागतं. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडूक होऊनी येईल जन्मा. मग आता तुम्ही ठरवायचं कीर्तनात कसं बसायचं. विठ्ठल 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 कीर्तनामध्ये जर बडबड करत असेल, पाय पसरून जर कोणी बसलेलं असेल तर सावधान, सर्वांनी मांडी घालून तैड बसायचं आहे. कारण महाराज म्हणतात, कीर्तनामध्ये जर बडबड केली तर त्याला सुद्धा बेंडूक होऊन जन्माला यावं लागतं. माणूस नाही, बेंडूक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा 4 कारणामुळे आपण जन्माला आलो. मग जनाबाई महाराज म्हणतात की बाबांनो, तुम्ही अशा 3-4 कारणामुळे जन्माला आलात, मग या देहामध्ये येऊन देहाचं सार्थक करून घ्या. हा देह तुम्हाला मनुष्य देह मिळालाय ना, तुम्ही नरदेहाला आलात, मग तुमच्या देहाचं सार्थक करून घ्या. अहो, ज्या जनाबाई महाराजांचा अभंग आहे त्या जनाबाई महाराजांचा जर अधिकार सांगायचा झाला तर जनाबाई जर साळ काढू लागल्या तर भगवंत सुद्धा साळ काढायची. साळ साडायास काढी पुढे जाऊनी उखळ झाडी. जनाबाई जर साळ काढू लागल्या तर भगवंत परमात्मा तिथे यायची आणि उखळ झाडायची. जनाबाई महाराजांच्या हाताला फोडे येतात, भगवंताच्या हाताला फोडे येतात. जनाबाई महाराज म्हणतात, हाता आला शे फोड, जणी म्हणे मुसळ सोड. जनाबाई महाराज म्हणतात, देवा मुसळ सोडा. पांडुरंगाने जनाबाईची अनेक कामं केली महाराज. भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी काय करत नाही. जनाबाईचं आणि भगवंताचं नातं विशेष होतं महाराज, भक्ताचं नातं होतं देवाचं. जनाबाईची भक्ती तशी होती. काय भक्ती होती जनाबाई महाराजांची. त्या भक्तीच्या जोरावर भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन जनाबाईची सर्व कामं करायचा. जनाबाई महाराज गौऱ्या थापायला गेले तर भगवान परमात्मा तिथे यायचे, शेण गोळा करायची आणि गौऱ्या थापू लागायची. कोण? जगाचा मालक, ह्या सर्व सृष्टीचा कर्ता नियंता तो भगवान परमात्मा.
आपल्या भक्ताची कोणतीही कामं करतो महाराज, भक्तासाठी तो भक्ताची कोणतीही कामं करतो, त्याच्याविषयी लाज बाळगत नाही, त्याच्याविषयी लाज बाळगण्याचं काही कारण नाही. कारण भगवान परमात्मा किती जणांची कामं केली भगवंताने, आपल्या भक्ताची सर्व भक्तांची कामं केलेली. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, उंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी, चर्म रंगो लागे रुईदासा संगे, कबीराच्या मागे शेले विनी, सजन कसया विंकू लागे मास, माळ्या सावत्यास कृपू लागे. हा अभंग सर्वांनी पाहून घ्या, 12-13 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताची कोणती कोणती कामं केली सर्व वर्णन आलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक कामं केली. अर्जुनाचे भगवान परमात्मा सारथी झाले, पायको पाठीशी घातला आपण पुढा राहिला. ज्ञानोबराय सांगतात, तेने पांचजन्यास पुरी लावलीलाची. ज्ञानोबराय म्हणतात भगवान परमात्म्याने अर्जुनाचा भगवान परमात्मा सारथी झाला, घोडे हाकलण्याचं काम जगाच्या मालकाने केलं. कारण भगवंताचं आणि भक्ताचं हे अद्भुत प्रेमाचं नातं आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवारा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. हो मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या घात निवारा, आली या घात निवारा. उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची सर्व कामं करतो. नवे नवे भक्तावर जर संकट आलं तर भगवान परमात्मा धावून येतो. देव उभा मागे पुढे उगवी कोढे संकट, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोढे संकट. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची सर्व कामं करतो महाराज. अहो आमच्या चोखोबरायच्या पत्नीचं चोखोबाची बहीण झाला शरणधर, चोखोबाची बहीण झाला शरणधर, बहिणी बुगडादार हा कमारी, बहिणी बुगडादार. चोखोबाची बहीण झाला शरणधर, चोखोबाची बहीण झाला शरणधर, वहिनी उघडादार मारी, वहिनी उघडादार. चोखोबाची बहीण झाला शरणधर, 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 बहिणी उघडादार हाता मारी, वहिनी उघडादार. चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण भगवान परमात्म्याने केलं महाराज. भगवान परमात्मा आपली भक्ताची कोणतीही कामं करतो. कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी बाई, कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळाबंदिताचे पाये, भक्ती भाव निळाबंदिताचे पाय, अनन्य भक्ती भावी निळाबंदिताचे पाये, भक्ती भाव निळाबंदिताचे पाय. ओ बाळू आरती स्वामी एकनाथा, ओ बाळू आरती स्वामी एकनाथा, ओ बाळू आरती स्वामी एकनाथा, ओ बाळू आरती स्वामी एकनाथा. सर्व भगवान परमात्मा आपल्या भक्ताची कामं करतो. चोखोबाईरायांच्या पत्नीचंही बाळंतपण भगवंताने केलं महाराज. काय झालं होतं ते बाळंतपणाचा प्रसंग सांगावं असं वाटतो. काय गोड प्रसंग आहे महाराज. चोखोबाईरायांच्या पत्नीचं बाळंतपण भगवंताने केलं.
सोयराबाईंचं बाळातपण जवळ आलं होतं. सोयराबाईंनी चोखोबारायांना सांगितलं की जा तुमच्या बहिणीला बाळातपण करण्यासाठी बोलून आणा, निरोप द्या. चोखोबारायांनी सांगितलं ठीक आहे म्हणले, जातो, काय अडचण नाही. चोखोबाराय निघाले महाराज. पण आता संतांचं जीवन कसं असतं, रंगे रंगे रेस रंगे काय भुलला सी पतंगे. महाराज संत त्या हरीच्या रंगामध्ये रंगून गेलेले असतात, त्यांना सहज कोणत्याही गोष्टीचा विसर पडत असतो. तुकोबाराय म्हणतात आमचं जीवन कसं आहे, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल हेच आमचं जीवन आहे. तसंच चोखोबारायांचं झालेलं होतं. असं म्हणतात चोखोबाराय ज्या वेळेला गेले त्यांच्या हस्ती विठ्ठल विठ्ठल ध्वनी त्याच्यातून येत होता. कधी ऐकलं होतं का? आपल्या पाहायला सापडत नाही दुसऱ्या दिवशी, एवढ्या हस्ती होत्या तिथं. पण तरी सुद्धा भगवंतांनी सांगितलं जा माझ्या चोखोबाच्या हस्ती घेऊन या. तर त्याच्यातून ज्या ध्वनीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या हस्ती माझ्या चोखोबाच्या असतील. एवढी भक्ती चोखोबाराच्या जीवनामध्ये होती महाराज. हे सहजासहजी नाही, विठ्ठल विठ्ठल आवाज हस्तीतून येणं हे सहजासहजी नाही. त्याच्यासाठी आयुष्यभर अनंत जन्माची साधना करावी लागते, तेव्हाच हे कधीतरी घडतं. विठ्ठल सांगितलं ठीक आहे देतो निरोप. सोयराबाईंनी सांगितलं. चोखोबाराय निघाले महाराज. बहिणीच्या घराकडे जायचं राहिलं लांब, पण त्यांना साधू संतांची दिंडी भेटली आणि त्या दिंडीमध्ये सुंदर भजन चाललेलं होतं. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं सुंदर भजन त्या दिंडीमध्ये चालू होतं महाराज. आणि एकदा साधू संतांची दिंडी जर आली तर महाराज सहज माणसात तल्लीन होता. तो ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्यांनी कधी भजन केलेलं नाही, तो सुद्धा भजन चाललेलं असलं तर आपाप टाळ्या वाजतो. कधी कधी माणसं टिंगल करतात, टाळी वाजतात, पण ठीक आहे टिंगल म्हणून का होईना वारकरीची पण टाळी वाजतात म्हणजे वाजतात. हे परिणाम नामस्मरणाचा आहे. विठ्ठल चोखोबाराय त्या दिंडीमध्ये त्या भजनामध्ये तल्लीन झाले महाराज. इकडं निरोप द्यायचा विसर पडला. तसेच चोखोबाराय पंढरपूरला गेले. त्या दिंडीमध्ये साधू संतांच्या दिंडीमध्ये चोखोबाराय पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा वगैरे केली, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. महाराज इकडं निरोप द्यायचं सांगितलं होतं सोयराबाईंनी बहिणीला बाळातपणासाठी, तो विसर पडला. सोयराबाईचं बाळातपण जवळ आलं होतं. इकडं सोयराबाईंना वेदना होत होत्या, काय करावं. सोयराबाईंनी तर निरोप द्यायचं सांगितलं, पण चोखोबारायांना विसर पडलेला आहे. तेवढ्यामध्ये महाराज त्रास तर सोयराबाईंना खूप त्रास वेदना खूप होत होत्या. तेवढ्यामध्ये भगवंताच्या लक्षात आलं. भगवान परमात्म्याने विचार केला, माझं चोखोबा माझ्या भजनामध्ये तल्लीन झालेला आहे, त्याला निरोप द्यायचा विसर पडलेला आहे, आपणच काहीतरी केलं पाहिजे. महाराज त्याच चोखोबारायांच्या पत्नीचं बाळातपण भगवंताने केलं. भगवान परमात्मा तिथून चोखोबारायांच्या बहिणीचं रूप त्यांनी धारण केलं आणि तिथून बाळातपणासाठी जे जे साहित्य लागतं, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे बाळातपणासाठी काय काय लागतं हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. ते सगळं साधन, ती सगळी सामुग्री, ते सगळे कपडे लगते, ते सर्व चोखोबारायांनी त्या भगवंतांनी घेतले आणि तसेच चोखोबारायांच्या दारी आले. तिथे येऊन दार वाजवलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैने उघडा दार हाका मारी. आणि तिथे येऊन दार वाजवलं महाराज. दार वाजवलं. सोयराबाईंनी कसं तरी दार उघडलं, पाहिलं. बरं झालं तुम्हाला निरोप दिला, तुम्ही आलात. आता सोयराबाईला काय माहिती हे कोण आहे. ठीक आहे म्हणले, या या. आतमध्ये गेले. सर्व बाळातपण त्या ठिकाणी केलं व्यवस्थित. सर्व बाळातपण त्या ठिकाणी पार पडलं. आणि मग इकडं चोखोबारायांच्या लक्षात आलं पंढरपुरामध्ये आपल्याला सोयराबाईंनी निरोप द्यायचा सांगितला होता, तो आपल्याला विसर पडलेला आहे. चोखोबाराय तिथून पंढरपुरातनं पांडुरंगाचं दर्शन करून निघाले. आता भगवंताचं हे लक्षात आलं. न सांगता कळ येते अंतरीचे गुज. महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा सर्व काही जाणताय, सर्व काही त्याला कळतं. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की चोखोबाराय इकडं येत आहे. मग महाराज भगवान परमात्म्याने काय केलं, ते सर्व कपडे सांगितलं. सोयराबाईला सांगितलं मी नदीवर जाऊन कपडे धुवून आणले. सर्व कपडे एका बादलीत भरले आणि तसेच भगवान परमात्मा निघाले. कपडे वगैरे धुवून तिथं नदीच्या काठी वाळू घातली आणि तसेच भगवान परमात्मा तिथून गुप्त झाले. चोखोबाराय घरी आले. चोखोबाराय घरी आल्यानंतर सर्व प्रकार पाहिला. तो मुलगा तिथं होता, रडत होता. त्याचं नाव कर्ममेळा.
बरोबर ना? त्या ठिकाणी मुलगा पाहिला. सोयराबाईने सांगितलं, बरं झालं तुम्ही निरोप दिला, पण तुम्ही कुठं गेले होते? तुमची बहिणी इथं आली, सर्व बाळंतपण केलं, पण तुमचा इथं पत्ता नाही. चोखोबऱ्यांना विशेष वाटलं. चोखोबरे म्हणले, माझी बहीण इथं आली होती. हो, इथं आली होती. कुठं गेले? नदीवर कपडे धुण्यासाठी गेले. तसेच महाराज चोखोबऱ्यांना आता काही दम निघेल का? कारण चोखोबऱ्यांना माहीत होतं आपण तर बहिणीला निरोप दिला नाही, मग इथं बाळतपणासाठी कोण आलं? जगाचा मालक आला, माझा परमात्मा या ठिकाणी आलेला आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. चोखोबराय तिथून लगेच नदीच्या कडाला गेले, नदीच्या काठी आले. पाहिलं त्या ठिकाणी कोणीच नव्हतं महाराज. भगवंताच्या चरणाची पावलं त्या ठिकाणी उमटलेली होती. चोखोबराय ढसा रडायला लागले महाराज. चोखोबराय इतके रडायला लागले, चोखोबराय अक्षरशः खाली बसून रडायला लागले. आणि चोखोबराय म्हणतात, देवा तू कोणतीही कामं भक्ताची करतो, मला सांगायचं काय? सोयराबाईचं बाळतपण भगवान परमात्म्याने केलं. भक्ताची कोणतीही कामं भगवान परमात्मा करतो, फक्त आपली निष्ठा, आपली श्रद्धा, आपली भक्ती तशी असावी लागते. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा आपल्या भक्ताची कोणतीही कामं करतो महाराज. जनाबाईची अनेक कामं भगवंतांनी केली महाराज. जनाबाई एक दिवस स्नान करण्यासाठी बसल्या, स्नान करण्यासाठी, परंतु स्नानासाठी विसनायला पाणी नव्हतं. तेव्हा जनाबाईनं जगाच्या मालकाला भगवंताला सांगावं, हे पांडुरंगा मला विसनायला पाणी नाही. जनी बसली न्हायला पाणी नाही विसनायला. प्रत्यक्ष जगाचा मालक भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्म्याने जनाबाईची मस्करी केली. भगवंताला वाटलं आपण जनाबाईची मस्करी केलो, म्हणून जनाबाईने काय केलं, भगवंताने काय केलं, गरम पाणी द्यायच्याऐवजी, गार पाणी द्यायच्याऐवजी गरम पाणी दिलं आणि मजा पाहण्यासाठी थोडी बाजूला जाऊन बसले. जनाबाई स्नानासाठी गेल्या. जनाबाईने डोक्यावरती पाणी ओतलं महाराज. जनाबाईला एवढे चटके बसायला लागले, गरम लागलं. तेव्हा त्या जनाबाईने त्या भगवान परमात्म्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरडकी झाली जन्म सावित्री चुडाहलेली. तुझे गेले रे मढे, तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुणी अंगणी शिव्या देत दासी जणी. अशा त्या जनाबाई अधिकारी महापुरुष होत्या. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. त्या जनाबाई महाराज या नरद्याचं महत्व आपल्याला सांगतात. मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही, जगून काय केलं याला महत्व आहे. विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये माणूस 100 वर्ष जगला का 80 वर्ष जगला याला महत्व नाही, परंतु जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्याने काय कार्य केलं, कोणतं कर्म केलं त्याला विशेष महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल लहान वयामध्ये काय केलं याला महत्व आहे महाराज. पुन्हा पुन्हा हा नरदेह नाही. महाराज म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. हा मनुष्य देह काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही. महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, त्या राजांनी 16व्या वर्षी तोरणागड जिंकला. कितव्या वर्षी? 16व्या. आताचे 16 वर्षाचे काय करतात कार्टी? विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात काय लक्ष आहे महाराज. लगेच अनुभव सांगितलं म्हणतात. ऋषीनाथ महाराज म्हणतात अनुभव सांगितलं. आताच सोडून द्या महाराज, आता ते जाऊ द्या. ज्ञानोबरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी तोरणागड जिंकला. भगवान ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. कितव्या वर्षी सांगितली? 16 वर्षी सांगितली. लहान वयामध्ये काय केलं याला महत्व आहे. पुन्हा पुन्हा हा नरदेह भेटत नाही महाराज. मग जनाबाई महाराज म्हणतात तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, दुर्लभ आहे. महाराज ज्ञानोबरांनी इथं ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी कशी आहे? 16 वर्षी सांगितली. असं काही नाही की ज्ञानोबरांचं वय 40-45 झालं मग ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. नाही नाही महाराज, ज्ञानोबरांचं सर्व आयुष्यच 22 का काय वर्ष आहे, बरोबर. आणि 16 वर्षी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी या जगाला सांगितली. काय ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी? ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नुसती वाचली तर जीवनाचा उद्धार होतो. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, नाथ महाराजांचं भागवत हे आपल्या जीवनाचे उद्धार करणारे ग्रंथ आहे. विठ्ठल विठ्ठल. गणेश महाराज पारायण सुरू झाले. किती लोक आहेत? 20 लोक आहेत. पण हे केलं पाहिजे महाराज. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं भागवत, तुकोबरांची गाथा हे आपल्या जीवनाचे उद्धार करणारे ग्रंथ आहे. ज्ञानोबराय सांगतात, खेचराचिया मना
आणि न सात्विकाचा पाहणा श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबराय म्हणतात खेचर पिशाच्या योनीचा जरी असेल, भूताच्या योनीचा जरी असेल, त्याने ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्या अंतकरणाला सात्विक रूपी पाहणा फुटेल. आणि एखाद्याने जर शुद्ध अंतकरणाने ज्ञानेश्वरी वाचली, शुद्ध अंतकरणाने जर ज्ञानेश्वरी श्रवण केली, वाचली, तर ज्ञानोबराय सांगतात त्याला समाधी लागेल. ही ताकद माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये. फक्त ज्ञानेश्वरी कशी वाचावी? भाव धरुण्या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हा नरदेह त्याकरता मिळालेला आहे. मनुष्य देह कशा करता मिळाला? आल्यानंतर, या ठिकाणी आल्यानंतर भगवंताने हा नरदेह आपल्याला दिला. महाराज कशासाठी दिला? देव दिला देह भजन गोबटा, देव दिला देह